नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी कुरकुरीत मसाला शेंगदाणा घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वाटीने मोजले तर 2 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। तर स्वच्छ आपल्याला हे निवडून घ्यायचे आहेत। सोबतच इथे मी अर्धा कप इतकं बेसन घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस शेंगदाण्यावरती काढून घ्यायचे आहेत। तर एक एक करून आपण सर्व जिन्नस यावरती काढून घेऊया। तर सर्वात अगोदर आपण हळद काढून घेणार आहोत, जिऱ्याची पूड, तिखट, चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते, तांदळाचं पीठ आणि सोबतच आपण जे बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। हे बघा, आता सुरुवातीला आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, यानंतर आता आपल्याला थोडं थोडं करून पाण्याचा शिंपडा यावरती मारून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण 1 चमचा भर पाणी घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपण जे शेंगदाण्यावरती बेसन, तांदळाचं पीठ आणि मसाले काढून घेतलेले आहेत ते कोट होतील इतकंच आपल्याला यावरती पाणी काढून घ्यायचं आहे। खूप जास्त ओलसर आपल्याला करायचं नाहीये। अंदाज घेतच आपल्याला हे पाणी यावरती काढून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी आणखीन आपण काढून घेऊया। याच पद्धतीने आता आपण संपूर्ण शेंगदाणे चांगले कोट करून घेणार आहोत। इथे आपण सर्व शेंगदाणे चांगले कोट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाण्यांना बेसन आणि तांदळाचे पीठ आणि आपण जे मसाले घातलेले ते व्यवस्थित चिकटलेले आहेत। आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे शेंगदाणे सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने आपण तेलामध्ये शेंगदाणे सोडून घेऊया। गॅस इथे मी सध्या बारीकच ठेवून घेतलेला आहे। शेंगदाणे सोडून झाल्यानंतर आपण नंतर थोडासा मीडियम करून घेऊया। एका वेळेस तेलामध्ये जेवढे शेंगदाणे मावतील तेवढे आपण तेलामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण झाऱ्याने थोडेसे हे मिक्स करून घेऊया आणि चांगले खमंग होईपर्यंत तळून घेऊया। गॅस आपण लो पेक्षा थोडासा वाढवलेला आहे। खूप जास्त आपल्याला फुल करायचं नाहीये। जर का जास्त गॅस वाढवला आपण तर ते आतून कच्चेच राहतील आणि वरतून व्यवस्थित शिजले जातील किंवा वरतून करपू सुद्धा शकतात। म्हणून थोडासा गॅस आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपण हे चांगले खमंग होईपर्यंत तळून घेऊया। इथे आपले शेंगदाणे मस्त खमंग असे तळून तयार झालेले आहेत। आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊया। हे बघा, आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने आपण तळून घेऊया। इथे आपले संपूर्ण शेंगदाणे मस्तपैकी असे तळून तयार झालेले आहेत। तुम्हाला मी आवाज दाखवते। हे बघा, मस्त असे खमंग तळून तयार झालेले आहेत। हे तुम्ही असे देखील खाऊ शकता, पण आपण हे थोडेसे चटपटीत करणार आहोत। तर त्यावरती आपल्याला 1 टीस्पून इतकं लाल तिखट काढून घ्यायचं आहे। सोबतच आपण 1 टीस्पून इतका चाट मसाला काढून घेऊया आणि इथे मी 1/4 टीस्पून इतकं काळं मीठ घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे। आता आपण हे चांगलं कोट करून घेऊया। इथे आपले मसाले शेंगदाणे बनून तयार झालेले आहेत। आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेऊया।
तर अशा प्रकारे इथे आपले अगदी खमंग मसाला शेंगदाणे बनून तयार झालेले आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।